शिमगारी. काय रे शन्या, कसं वाटतंय? आराम कर हा. ऐक काय रे, काय चाललं दुकानाचा गोंधळ? नाही म्हणजे तू आता इथे कसं काय? अरे तू इथे तर मग दुकानात कोण आहे? सांगतो, सुरेश रावांचा पाय मुरगळलाय. अरे देवा, थांब झालं का? पण ते कुठले थांबायला घरात? ते काही ना काहीतरी करून येणारच दुकानात बघ. म्हणजे काय, त्यांचा प्रयत्न चालूच होता. हा पण माधवी ताईंनी बरोबर बंदोबस्त केला. म्हणजे काय, त्यांना घरी बसवलं आणि स्वतः आल्या दुकानावर. काय सांगतोस काय? माधवीताई स्वतः दुकानात बसलेत? छान. म्हणजे मी गेलो तो अर्चूला रिलीव्ह करायला, तिथे माधवीताई भेटल्या. मी त्यांना म्हणालो, अहो तुम्ही देखील जा, घरी थांबा. पण त्या कुठल्या ऐकतायत? तेवढ्यात बायकांचा हा एवढा मोठा घोळका आला. बापरे. आपल्या बाजूला रेडीमेड गार्मेंट्सचं दुकान आहे ना, तिथे कसला तरी सेल लागलाय. ही गर्दी बायकांची. बर. त्यातल्या निम्म्या बायका आपल्या दुकानात आल्या. मग काय, बायकांचा जो काही कलकलाट सुरू झाला. अर्चूच म्हणाली मला, सतीश हे काही तुझ्याच्यानी झेपायचं नाही, तू जा घरी जा. मग काय, आलो घरी. माई, काय झालं, कसला विचार करताय? विजया हल्ली का अशी वागते ना तेच कळत नाही रे मला. मेघना पुण्याला निघून गेली आणि घरातलं सगळं तिच्या एकटीवर पडलं. त्यात दुकानही सुरू झालं. सगळा भार तिच्यावरच पडतो रे. बरं, मलाही मदत करायला देत नाही. आणि म्हणून तर मी आणि नानांनी त्या दिवशी सुचवलं ना की आपण स्वयंपाकासाठी एखादी बाई बघूया म्हणून. तसं मी दामले काकूंशी बोलले सुद्धा, पण तिला काही ते पटलं नाही ना. म्हणाली, मला जमेल असं वाटत नाही का तुम्हाला? बरं नेमकं झालं काय? मी नसताना ती शालन येऊन गेली आणि नेमकी विजया होती तेव्हा. आणि हे विजयाने मला सांगितलंच नाही, ती विसरली. बरं पुन्हा शालन आली तेव्हा माझ्या समोरच आली. माझी पंचायत झाली रे. तिला काय सांगावं हेच मला कळेनासं झालं. म्हणून मी विजयाला म्हटलं, बाई पुन्हा एकदा विचार कर आणि नीट काय ते उत्तर दे. तर नाखुशीने मला म्हणाली, तुम्हीच काय ते ठरवा आता. काय बिनसलंय ना तिचं तेच मला कळत नाही. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे असं झालंय तर सगळं. तुलाही जाणवलं का रे असंच? हो माई, म्हणजे खरं तर तुम्हाला सांगावं की न सांगावं हा प्रश्न आहे माझ्या पुढे, पण सांगतो. म्हणजे अर्चूनीच मला सांगितलं, ज्या दिवशी दुकानाचं उद्घाटन झालं ना त्या दिवशी विजया मेघनाच्या तर हे असं आहे सगळं. विजयाने ना उगीच काहीतरी गैरसमज करून घेतलाय हो. मी बोलते तिच्याशी. नको बाई, माझं ऐकाल, नका बोलू काय. म्हणजे माझ्या एक गोष्ट लक्षात आली माई. बघा, म्हणजे मला जे वाटतंय ते मी आपलं शेअर करतोय. आपल्याला विजयाचा स्वभाव माहिती आहे. तिला राग पटकन येतो आणि तो राग बरेच दिवस तिच्या डोक्यात राहतो. आणि त्या परिस्थितीत ती कोणाचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसते. ती म्हणेल तेच खरं, अशी काहीतरी तिची एक भावना असते. तेव्हा मला काय वाटतं माई, आता आपण ना थोडंसं तिच्या कलानं घेऊया. माई, तुम्हाला काय वाटतंय? काय वाटतंय म्हणजे मलाही प्रत्यय आलाच आहे की. तू म्हणतोस ना तसंच करूया. थांबूया जरा आपण.
पण बरं वाटलं तुझ्याशी बोलून, मोकळं वाटलं. उगीच नाही माझा लाडका जावईयेस. बरं चल, आज तुला जेवायला काय हवंय स्पेशल सांग. तू म्हणशील ते करायला तयार आहे. रात्री खालीचा जेवायला. बघा मग हा, ती लोखंडी कढई असते ना, त्या कढईतलं कुळथाचं पिठलं करा. देव तांदळाची भाकरी आणि पोह्याचं डांगर कांदा बिंदा घालून. बर केलं. चला अर्जुला आताच फोन करून सांगून टाक, आज आपण खाली आहोत जेवायला. येस, मी लागते कामाला. अरे वा, आज एकदम हा मेनू कसा काय? कोथाचं पिठलं, तांदळाची भाकरी, पोह्याचं डांगर. हा काय स्पेशल काय? कुणी काही बोलायचं नाही हा. माझ्या लाडक्या जाव्यासाठी केलाय स्पेशल मेनू आजचा. का ह्याच्यासाठी का? अरे मिनी सुपर मार्केटची मालकीण माझी बहीण आहे. मग ह्याचे लाड का? अरे आम्ही करू दे की लाड, तुझ्या का पोटात दुखतंय? अरे म्हणजे काय, दुखणारच ना. शेंडेफळ तिकडे गेले पुण्याला, ही अर्चूचं काय आहेच लाडकी, मी दोडका. पण आता मला बाजूला करून जावई. अरे वा, उगीच काहीतरी बडबडत बसू नकोस हा. पण जाव्याने आज माझं खूप मोठं काम केलंय. काय सतीश, काय मोठं काम केलं हिचं? हा आम्हाला पण कळू दे. अरे काही नाही रे, माईनी येताना 2-4 वस्तू आणायला सांगितल्या होत्या. काय म्हणजे कोकमागळ, सांडगी मिरची वगैरे. आता त्या वस्तू मी आठवणीने आणून दिल्या. यात कसलं आलंय मोठं काम? फेकू नको सतीश, या एवढ्याशा कामासाठी हे सगळं नाही करणारी. अरे अरे नाही, आणि काय होतं, जवळचाच आहे, जवळच राहतो म्हणून कधी त्याचं कोड कौतुकच केलं जात नाही. म्हणून आज मुद्दामून त्याच्या आवडीचा मेनू केला. हो हे ठीक आहे, हे पटण्यासारखं आहे. मग जेवत. आणि काय रे, करतीये ना माई माझ्या नवऱ्याचं कौतुक, तर करू दे ना. तुला काय प्रॉब्लेम आहे रे? प्रॉब्लेम मला काय, तू कौतुक कधी करत नाही त्याचं. तू कौतुक करायचे. अच्छा हो. सतीश, तू आज माईचं कुठलं काम केलंस रे? अगं गमतीत म्हणाल्या असतील त्या. काय आहे सांग तर. अर्चू अगं काय चाललंय? काय नाही, आज माईना लहर आली असेल जावयाचे लाड करण्याची, म्हणून त्यांनी माझ्या आवडीचा बेत केला. बाकी काहीही नाही. मी कुठलंही काम केलेलं नाहीये, कळलं ना? तू आता उगाच डोकं लढवत बसू नकोस हा. पण मला सांग, बेत मस्त होता ना? ऍक्च्युली सुरेश रावांची आठवण येत होती. हो ना. हे पण त्यांना समोसे केवढे आवडतात रे. म्हणजे एका मागोमाग एक नुसते खातच होते. पण तेही शरीराला योग्य नव्हे ना. चलताय ग, मुख्य म्हणजे ते पचवतायत ना, मग नो प्रॉब्लेम. आणि समजा आपण सांगितलं असतं अहो खाऊ नका, तर त्यांनी थोडंच ऐकलं असतं. जय हो. ए सुरेश काकांबद्दल असं बोलायचं नाही हा. मला नाही आवडणार. पार्टनर आहेत माझे ते. माझे? मग नाही नाही, आपले. दॅट्स बेटर. चला आता मला झोप येते. झोपा झोपा. गो दिवसभर राब राब राबते त्या दुकानात. तुला काय नुसतं बसून असतोस. झोप झोप. गुड नाईट. खूप हुरहुर लागले रे आदित्य. अशी अनिश्चित अवस्था नको वाटते. तुला खरंच इतक्यातच परत जावं असं वाटतंय? खूप आनंद झालाय का तुला? काय रे छळतोस तुम्हाला? तुला नाही का झाला आनंद घरी परत जायचंय म्हणून? झालाय ग मला पण. मला ट्रान्सफर मिळेल की नाही याची काही खात्री नाही. त्यामुळे त्या आनंदाचा काही उपयोग नाही. काय नाही रे आदित्य, मिळेल ना तुला ही ट्रान्सफर. तिकडून इकडे जशी मिळाली ना, तशीच इकडून तिकडे सुद्धा मिळेल. हा फक्त तेव्हा जशी स्ट्रॉंग विल पॉवर लावली होतीस ना तू, तशी आत्ताही लाव. बघ नक्की मिळेल.
असं म्हणतेस? ठीक आहे, बघूया. मेघना, ते काय असतं का ते? काय? ते म्हणतात ना ते अगडम बगडम बंबे बो आदित्य का ट्रान्सफर. होय. चला जायचं. आई 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 ग. आई 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 ग. छे, आखडला का एकदम माझा. आई ग विजया. आई ग. आई 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 ग. छे, काय झालंय सगळं आज. आई ग. आई ग. अहो आहेत कुठे ते. आई ग. आई आई ग. विजया. छे, हे सुचेन असं झालंय मला. आई 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 ग. आई ग. आई विजया. आई ग. बाबूजींचा पाय बरा आहे का रे सतीश? हो बरा आहे. म्हणजे त्यांचाच फोन आला होता. माधवी त्यांनी म्हणे प्रेम मारून जबरदस्तीने पाय गुंडाळून ठेवला, सक्तीची विश्रांती घ्यायला लावली, त्यामुळे ओके म्हणाले. पण खरंच त्यांच्यामुळे तुम्हाला केवढा आधार आहे ना दोघांना. खरं रे, माणसाची किती विविध रूप दिसतात नाही. नाहीतर आपले हे बाबाजी जबाबदारीने वागणारे किंवा सरळ मार्गी असतील असं किती वाटलं तरी होतं का आपल्याला. तेच म्हणतो मी, आपल्याला वाटायचं फक्त जय हो करत बसतात बस. नाही पण या मिनी सुपर मार्केटच्या रूपाने वेगळेच बाबाजी दिसले. हा, गुड 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 फॉर यू. खरं. विजया, ये ना, तुला बाहेर जायचं ना, नाश्ता करून घे ना. अरे अर्चू पण येते खाली नाश्ता करायला, आम्ही दोघे एकत्रच घेऊ मग. आई ग. ए विजया. माई. विजया. आई 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 ग. आय काय का काय झालं? विजया. ऐकू नको 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 धरू नको. आई 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 ग. आई बस बस. आई ग. आई ग. आई आई धरू नको. काय झालं? अरे आई ग. आई आंघोळ झाल्यावर ग्लानी आली रे जरा, म्हणून जरा पडले आणि उठायला गेले तर आई ग. आई 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 मी डॉक्टरला फोन करतो. आई ग. आई ग विजया. नको 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 हात नका. आई थोडं तेल घे, गरम कर आई ग. आणि सोड. म्हणजे तेवढाच म्हणजे तात्पुरता रे. पण त्याच्या आधी जरा आलं घातलेलं गरम गरम चहा देऊ का माई? हो, पटकन पटकन. दुखतंय रे, दुखतंय दुखतंय. फोन करतो. सांधे दुखायला लागले, आम्ही फोन करते. बरं वाटतं. थोडं सहन कर. आई ग. दुखतंय ग, दुखतंय. येतात डॉक्टर येतात. माई आई ग. लावते जरा तेल. हळू 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 हळू. आई 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 ग. हवा पावसाळी आहे ना ग, आणि अशा हवेतच ना संधिवाताचा त्रास सुरू होतो. मी जाणार आहे माईंना भेटायला आज. खूप वेळ बसेन असं म्हणतेय. नानाही घरात नाही येत ना, आणि अर्चुताई त्यांच्या दुकानात बिझी असतात, आणि मग ना सगळ्या कामाचा भार एकट्या विजयाताईंवर पडतो. त्यात माईंचं सुद्धा करावं लागतं. खरं सांगू का, अशा वेळी ना आपलं माणूस घरात हवं. हो गाई, मी आणि आदित्य म्हणतोय 2 दिवस सुट्टी घेण्याचा. अगं हो, घ्याच तुम्ही सुट्टी. आणि मेघना, तुझ्या ट्रान्सफरचं खरंच शक्य आहे का ग? सगळं हेगडेंना त्यांची युनिव्हर्सिटी परत घेते की नाही याच्यावर अवलंबून आहे आई. होऊ दे ग बाई, आत्ताच खरी गरज आहे ना तुझी इथे. हो ग आई, तरी बरं दुकान बघायला बाबा आहेत म्हणून. ते पण आई बाबांना सांगा
फार दगदग करून घेऊ नका म्हणून. उद्घाटनाच्या वेळेस पाहिलं ना मी, किती एक्सायटेड होते ते. अजूनही तितकेच एक्साइटेड आहेत. अगं काल इतका पाय सुजलाय त्यांचा, तर मी जातो दुकानात असं टुमणं लावलं होतं. अक्षरशः डांबून ठेवलंय मी त्यांना. बाप रे, आता कसा आहे पाय? त्यांचा पाय ना अगं. मी सांगतो मेघना आहेत ना, इकडे द्या. अहो. आहो मी आहो. या जय हो. पाय अगदी उत्तम आहे. बघा आता जेवणाच्या सुट्टीसाठी म्हणून घरी आलेलो आहे, पुन्हा तिकडे जाणार आहे. मी एकटा दुकानात सांभाळतोय, कारण माईसाहेबांना बरं नाही ना, मग त्यांची काळजी घ्यायला तिकडे पाहिजेत ना सगळे, म्हणून मी आज जय हो एकटा दुकान सांभाळणार आहे. बरं, बाकी सगळं ठीक ना? जय हो. आमच्या बाबाजींचं लक्ष आहे म्हटल्यावर सगळं फर्स्ट क्लास. जय हो. बरं बाबा, मी ठेवते. कसलंही टेन्शन नाही. जय हो. हा हो, बाय. आणि माधवी, हा? मी काय म्हणत होतो काय हो? की तुम्ही आज माईसाहेबांना भेटायला जाणार आहात ना? हो. मग मी उद्या जातो. म्हणजे काय आहे, मी आज दुकानावर एकटाच जाईन हो. म्हणजे अर्चनाताई, सतीशराव माईसाहेबांची देखरेख करतील ना. शिवाय आमचे सत्पुरुष श्रीयुत ज्ञानेश्वर महाराज ते पण नाहीयेत ना तिकडे. माधवी, कसं वाटतंय तुम्हाला हे माझं म्हणणं? बरोबर आहे ना? नाही बरोबर आहे तुमचं, पण त्यांना तसं कळवा आधी, म्हणजे त्यांनाही प्लॅनिंग करता येईल ना. हो, बरं झालं सांगितलं. आत्ता अर्चुताईंना फोन करतो. थांबा. अर्चुताई. सुरेश काकांचा फोन. हॅलो. जय हो अर्चुताई. जय हो. जय हो. मला सांगा, माई साहेब कशा आहेत? बरी आहे आता, म्हणजे डॉक्टर पण येऊन गेले. पण खरं सांगू का काका, माईला ना असं आखडून बसलेलं बघायची सवय नाहीये. खरंय हो. अहो. हा हा? नाही तुम्हाला नाही. सॉरी. या माधवी सांगतायत काहीतरी. अच्छा. या मसाजवाल्या बाईचं सांगा. हो. अर्चना ताई, हा, माधवी आहेत ना आमच्या, त्या एका मसाज करणाऱ्या बाईंना ओळखतात आणि त्यांचा खूप उपयोग होतो म्हणे. हा, म्हणजे चांगला मसाज करतात आणि बरं वाटणार त्यांनी, असं ह्यांचं म्हणणं आहे. अय्या, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, आणखीन एक महत्वाची गोष्ट, तुम्ही खरंच आज दुकानावर यायची गरज नाहीये. हा नाही, नको काका. सकाळपासून तुम्हीच थांबला होतात तिथे. मी येते थोडा वेळ, आणि सतीश सुद्धा येणार आहे. मग हवं तर दुकान बंद करेपर्यंत तुम्ही थांबा तिथे, म्हणजे तुमच्या एकट्यावर ताण नको पडायला, नाही का? अहो नाही, कसला ताण हो. अहो नाही, खरं म्हणजे ना, माईसाहेबांची काळजी घ्यायला तिकडे तुम्ही सगळे पाहिजेत हो. हे बघा, मी ऐकणार नाही. माझी जेवणाची सुट्टी संपलेली आहे. मी आणि माधवी एकत्र निघणार आहोत. माधवी तुमच्याकडे येणार आणि मी दुकानाकडे जाणार. जय हो. हे बघा, मी अजूनही सांगतोय तुम्हाला, तुम्ही आज तिकडे यायची गरज नाहीये, पण तरीही तुम्हाला यावं असं वाटलं तर अगदी आरामशीर या. थँक्यू काका. अहो अर्चनाताई, थँक्यू नाही, आपण कोण आहोत एकमेकांचे? पार्टनर. मग काय म्हणायचं? जय हो. जय हो. आणि टेन्शन घ्यायचं नाही. हा, आमचे आहेत ना बाबाजी. जय हो. सावकाश. दुखतंय का खूप? हो गो हो. आई गो. बस. आई गो. सावकाश. बसते. ऐक. आई. आता बरं वाटतंय का माही? हो ग बाई, सकाळपेक्षा खूपच बरं वाटतंय हो. औषध गेले ना पोटात. सकाळी आम्ही जाम घाबरलो होतो. अगं तुम्हीच काय, मी सुद्धा घाबरले होते. हे असं अंग बिंग कधी आखडलं नाही हो माझं. मला वाटलं झालं, संपलं. देवच आठवला हो मला. वाटलं झालं, बसले जागेवर मी आता कायमची. माही, असं काही नका ना बोलू प्लीज. अगं घाबरू नकोस, असं काही होणार नाहीये मला. बरी हो मी, पण त्यावेळी काय वाटलं ना ते सांगितलं तुला. हॅलो. हा विजय, मी बोलतोय का? हा आदित्य बोल.
कळलं वाटतं तुला? हो. कशी आहे ग माई? सतीश म्हणाला की तिला जागचं झालता येत नव्हतं म्हणे. कशी बशी आली तिच्या रूम मधून बाहेर? मला ठीक वाटत नाही का? वेडायस का तू आदित्य? एवढं काही झालेलं नाहीये माईंना, व्यवस्थित आहेत ते आता. तू एक काम कर, तू माईंशीच बोल. हा माई घ्या, त्यालाच धीर देण्याची गरज आहे आता. काय रे, घाबरलास? म्हणजे काय? असं कसं काही होऊ शकतं तुला? अरे मी काय अमरपट्टा घेऊन नाही आले. काहीतरी जमाई, काही बोलतेस तू, पुढे पुढे चाललीस. मला काही ऐकायचं नाहीये. तू ताबडतोब बरं व्हायचंयस, बाकी काही सांगू नकोस तू मला. हो रे बाबा हो. वेडा हा. काय रे आदित्य, रडवलंस ना माईंना? आणि काय रे शहाण्या, फोन कसला करतोयस? एवढा लाडका मुलगा आहेस ना माईंचा. मला वाटलं ताडकन धावत येशील इकडे. फोनवर कसल्या चौकशा करतोयस? माया अटली हा तुझी आदित्य. ए थांब आता, ट्रान्सफर घेऊन तिकडे येतो आणि मग बघतो तुला. ट्रान्सफर घेऊन येतोय म्हणे. नको काळजी करूस तू, मी आहे ना माईंची काळजी घ्यायला. हा बरं चल आता ठेवतो, करीन नंतर. बाय. बाय.